पक्ष चिन्हावर आमचं मत बनवलेलं नाही, मात्र वेगळ्या चिन्हाची कल्पना करून पाहू शकता, सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुचवलं. शरद पवारांचा फोटो वापरणार नाही याची लेखी हमी द्या, सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला खडसावलं. निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट, इथून पुढे पवारांच्या विचारधारेवर काम करणार लंकेंचं वक्तव्य. मात्र पवारांच्या राष्ट्रवादीत अद्याप थेट प्रवेश नाही. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, अन्यथा लंके यांना आमदारकी सोडावी लागेल, अजित पवारांचा धमकीवजा इशारा. वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, पुण्याचं मैदान मारण्यासाठीच पवारांच्या भेटीला आलो, वसंत मोरेंचं वक्तव्य. अमोल कीर्तिकर निवडणूक लढणार असल्यानं गजानन कीर्तिकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, वडिलांकडून मुलाची समजूत काढण्याचे प्रयत्न अयशस्वी. महायुतीच्या मुंबईतल्या 3 जागांचा पेच अजूनही कायम. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य मुंबईचा तिढा. दक्षिण मुंबईसाठी भाजप शिवसेनेची रस्सीखेच. भाजप आणि शिवसेना मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडण्यास तयार. लोकसभा निवडणूक न लढल्यास राज्यसभेचाही पर्याय. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये धनंजय मुंडे मदत करतील, तशीच परळीमध्ये आम्ही त्यांना करू, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. उमेदवारी मिळाल्यावर फडणवीसांकडूनही अभिनंदन, पंकजांचं वक्तव्य. मनोज जरांगेंविरोधात अदृश्य शक्ती काम करतेय, प्रकाश आंबेडकरांचा दावा. जरांगेंचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रयत्न होईल, आंबेडकरांचं वक्तव्य. भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये. काँग्रेस नेते राहुल गांधींची त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा. 17 तारखेला मुंबईमध्ये यात्रेचा समारोप. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, रामनाथ कोविंद समितीची राष्ट्रपतींकडे शिफारस. 2029 साठी सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.